मित्र हो, दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. इलेक्शनच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे. तिसऱ्या टप्प्याच्या नॉमिनेशनच्या याच्यामध्ये जो गोंधळ झाला तो तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे. इंदोर इथे ज्या पद्धतीने सुरत इथे जे झालं तीच प्रक्रिया तिथे पण रिपीट करण्यात आली. काँग्रेसचा जो अधिकारी मेंबर होता, म्हणजे उमेदवार होता, त्याच्यावरती काहीतरी जुन्या केसेस होत्या 15-20 वर्ष आधीच्या, आणि त्या उकडून काढून त्याच्यावरती प्रेशर डेव्हलप करण्यात आलं आणि त्यांनी आपलं नॉमिनेशन रद्द करून विड्रॉ झालं. त्याच्यामुळे जे सुरतमध्ये झालं तसंच पुन्हा इंदोरमध्ये झालं. याच्यावरून असं दिसतंय की कुठेतरी BJP एक तर घाबरलेली आहे आणि त्याच्यात मानसिकतेनं ज्या पद्धतीची मानसिकता त्यांनी डेव्हलप केलेली आहे ती अत्यंत वाईट आहे. कारण लोकांना जो मताधिकाराचा अधिकार आहे, मत देण्याचा जो अधिकार आहे तो मात्र वंचित राहील. परंतु इंदोरमध्ये असं काही होणार नाही, कारण जेवढे काही अपक्ष आहेत त्यांनी काही विड्रॉ केलेलं नाही संपूर्ण. जे सुरतमध्ये झालं, सुरतमध्ये इलेक्शनच होणार नाही, परंतु इथे मात्र जो तोडीला तोडी जी पाहिजे होती, ज्या पद्धतीने उमेदवार पाहिजे होते त्या पद्धतीने राहणार नाही. त्यामुळे निश्चितच BJPची त्याच्यात जीत होईल. परंतु याच्यावरती काहीतरी आता तोडगा पुन्हा काढतील. काँग्रेसने चीफ इलेक्शन कमिशनला पुन्हा कंप्लेंट केलेली आहे की अशा पद्धतीचं जर होत असेल त्या डेमोक्रेसीला फार मोठा धोका होणार आहे. दुसरीकडे सर्वच वर्तमानपत्रांनी असं वर्तविलं की इंडिया गठबंधन हे मोठ्या प्रमाणात पुढे जात आहे आणि BJPची हार ही निश्चित आहे. हे सर्व असताना आज ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी जे वक्तव्य करत आहे संपूर्ण देशात ते अत्यंत दुर्दैवी आहे. एक मोनोटोनस आहे, एका कास्टच्या विरोधात आहे, रिझर्वेशनच्या विरोधात आहे, अनेक गोष्टी आहेत. तुम्हाला त्याच्याशी संबंधित असणारे 2-3 आम्ही एक व्हिडिओ दाखवू. एक संग्राम पाटील म्हणून आपल्या नागपूरच्याच आहेत, त्याची राजरूड इथलीच आहे, सासूरवाडी आमच्या चंद्रवणे नगरची. ते लंडनला असतात, मँचेस्टरला अत्यंत वरती असतात आणि तिथून ते सातत्यानं व्हिडिओ करत असतात आणि लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने आव्हान करत असतात. तो एक सुंदरसा व्हिडिओ तुम्हाला घेऊन येत आहोत. एक दुसरा व्हिडिओ तुम्ही अभिषेक यांचा आहे, तो सुद्धा एक इंदोरमध्ये झालेल्या घटनेच्या संबंधातला आहे, अत्यंत मार्मिक आहे. 2-3 मिनटाचा तो सुद्धा आहे. आणि तिसरा राहुल गांधीचा एक सुंदरसा व्हिडिओ जो छोटासा आलेला आहे, तो सुद्धा मार्केटमधून तुम्हाला तिन्ही व्हिडिओ याच्यासाठी दाखवतो आहे की त्याच्यामुळे सध्याची परिस्थिती आणि होणाऱ्या घडामोडी ह्या निश्चितच त्या सर्व लोकांना लोकांना माहिती असलं पाहिजे. यावरून तुमच्या लक्षात येईल की काय विचित्र परिस्थिती या देशात BJPने निर्माण केलेली आहे. आणि समजा जर पुन्हा BJP जर आली तर त्याच्यात काही खरं नाही. ते काय करतील म्हणजे का पागलासारखं, ते म्हणजे मेंटली सिक झाल्यासारखी अवस्था आज त्यांची झालेली आहे. चला बघूया, 2-3 स्मॉल क्लिप्स तुम्हाला प्रेझेंट करतो आहे, बघूया. क्या भारतीय जनता पार्टी अब की बार 400 पार इसी तरह से पहुंचेगी? सूरत का इतिहास इंदौर में दोहराया जा रहा है दोस्तों. याद कीजिएगा सूरत में क्या हुआ था. सूरत में कांग्रेस के प्रत्याशी के नामांकन को रद्द कर दिया गया था. बाद में पता चला कि वो भाजपा से मिला हुआ था और अब यही इतिहास दोहराया जा रहा है इंदौर में. इंदौर में क्या हुआ दोस्तों, उसके लिए तस्वीरों के जरिए पूरी कहानी मैं आपको बतलाना चाहता हूं. सबसे पहले यह वीडियो देखिए जो आपके स्क्रीन पर चल रहा है. इस वीडियो में आप देख सकते हैं कि कांग्रेस के जो इंदौर से प्रत्याशी थे अक्षय बम, वो पहुंच गए हैं अपना नामांकन वापस लेने. साथ में भारतीय जनता पार्टी के नेता हैं. उन्हें लगातार डर बना हुआ था कि इस विश्वासघात के लिए कांग्रेस के कार्यकर्ता उन्हें नहीं बख्शेंगे. पुलिस की पूरी तैनाती हुई, फिर वो पहुंचे और उन्होंने अपना नामांकन वापस लिया. जाहिर सी बात है भाजपा के पक्ष में. पर्दे से पीछे खबर यह आ रही है दोस्तों कि इस पूरे ऑपरेशन को अंजाम इस शख्स ने दिया, यानी कि भाजपा के नेता मंत्री कैलाश विजयवर्गीय. पूरे स्क्रीन पर देखिए, आप देख सकते हैं इस गाड़ी में आगे बैठे हुए हैं कैलाश विजयवर्गीय और पीछे हैं अक्षय बम जो कि इंदौर से कांग्रेस के उम्मीदवार थे. पूरा खेल और इसे अंजाम दिया कैलाश विजयवर्गीय ने. बताया जा रहा है कि इसकी पूरी प्लानिंग एक 5 स्टार होटल में हो रही थी
और जब यह तय हो गया कि अक्षय बम जो है वो अपना नामांकन वापस लेंगे, तब आलाकमान यानी कि दिल्ली में फोन किया गया और उन्होंने हरी झंडी दे दी। इस मुद्दे पर स्थानीय कलेक्टर का क्या कहना है दोस्तों, आइए पूरी बातचीत सुनते हैं, क्योंकि देखिए इस मुद्दे से जुड़ी नैतिकता भी है। मैं जानता हूं आप में से कई लोग ये कहेंगे कि भाई कांग्रेस जो है वो मध्य प्रदेश में बटी हुई है। नो डाउट अबाउट दैट, कांग्रेस के अंदर इस वक्त सिविल वॉर चल रहा है दोस्तों। मगर आज अगर हम कांग्रेस के अंदर भीतर घात की बात करेंगे तो असली मुद्दे से भटक जाएंगे, और वो है लोकतंत्र की चोरी जो बार बार हो रही है। सूरत में हो चुकी, इंदौर में हो रही है, खजुराहो में करने की कोशिश की गई, और वो भी मध्य प्रदेश से, बाय द वे। जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम मित्रमैत्रिणींनो। हा व्हिडिओ जो आहे हा शेतकऱ्यांचे जे अंधभक्त मुलं आहेत, शेतकरी अंधभक्त नाही आहेत, त्यांची जी पुढची पिढी आहे काही शेतकऱ्यांची, ती अंधभक्त झालेली आहे। या अशा मूर्ख अंधभक्त नालायक पिढीसाठी गुजरातमधून एक न्यूज आलेली आहे। केंद्र सरकारने आत्ताच गुजरातच्या व्यापाऱ्यांना, गुजरातच्या शेतकऱ्यांना कांदा निर्यातीसाठी परमिशन दिलेली आहे। ही डिसेंबरपासून परमिशन बंद आहे। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कांदा निर्यात करता येत नाही। महाराष्ट्र हा मोठा कांदा निर्यात उत्पादन करणारा शेतकरी वर्ग आहे, राज्य आहे। गुजरात आपल्यापेक्षा अत्यंत कमी प्रमाणावर कांदा निर्यात करते, आणि कांदा निर्यात बंद केल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते खानदेशातले शेतकरी असो, नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यातला असो, यांना मोठा फटका बसलेला आहे। आणि आता इलेक्शन चालू असताना, आचारसंहिता चालू असताना गुजरातमध्ये इलेक्शनचा फायदा घेण्यासाठी किंवा काही फायनान्शियल गेन करण्यासाठी गुजरातचे व्यापारी कांदा आपल्या गुजरातच्या आणि महाराष्ट्रातल्या बंदरांमधून बाहेर पाठवू शकतात। 2000 मेट्रिक टन कांदा ते पाठवू शकतात। मात्र महाराष्ट्रातला शेतकरी आणि महाराष्ट्रातला मराठी व्यापारी हे पाठवू शकत नाही बाहेर। याच्यामध्ये मला 2 षडयंत्र वाटतात मित्रांनो। पहिली गोष्ट म्हणजे हे षडयंत्र जे आहे ते आपल्या व्यापाऱ्यांना डुबवण्यासाठी आहे का? म्हणजे आपल्या व्यापाऱ्यांनी गुजराती व्यापाऱ्यांना माल द्यायचा आणि मग त्यांनी निर्यात करायचं, म्हणजे असा काहीतरी काळा बाजार करायचा। आणि दुसरं म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा कांदा हा कवडीमोल भावाने घ्यायचा, महाराष्ट्राला खड्ड्यात घालायचं, आणि मग हा कवडीमोल भावात घेतलेला कांदा हा गुजरात मार्गे निर्यात करायचा। म्हणजे आपल्या शेतकऱ्यांची वाट लावायची, आपल्या व्यापाऱ्यांची वाट लावायची, आणि फायदा सगळा हा गुजरातच्या व्यापाऱ्यांना करून द्यायचा, गुजरातच्या शेतकऱ्यांना देखील नाही। लक्षात घ्या, कारण हे काही शेतकऱ्यांचं सरकार नाही, हे व्यापाऱ्यांचं सरकार आहे, अदानी अंबानीचं सरकार आहे। आणि ते देखील आता इलेक्शन काळात करायचं। त्याचा कदाचित असा गवगवा करण्यात येईल गुजरातमध्ये की बघा आपला कांदा निर्यात सुरू झाली, आणि मग तिथल्या शेतकऱ्यांना पण एक हवा निर्माण करण्यात येईल। काय जे माल ज्यांच्याकडे उरलेला सुरलेला असेल त्यांना थोडाफार भावाचं आमिष दाखवून, गाजर दाखवून तिथे इलेक्शनमध्ये याचा फायदा करून घेण्यात येईल। मात्र महाराष्ट्रातला शेतकरी तोंडच बघत राहील। महाराष्ट्रात ना कापसाला भाव, ना सोयाबीनला भाव, ना कांद्याला भाव, ना इतर कुठल्या पिकांना भाव। शेतकऱ्यांना भाव डबल करू, शेतकरी श्रीमंत होईल अशा आश्वासन देऊन पुढे आलेल्या, मला आठवतं खानदेशात नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात सांगितलं होतं की मैं आपका प्याज खाता हूँ और आपके प्याज का मैं ऋण चुकाऊंगा, आपको मैं अमीर बनाने में सहायक होऊंगा, आपके लिए अच्छी पॉलिसीज लावूंगा। आणि मात्र महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कापूस उत्पादक असो, कांदा उत्पादक असो, सोयाबीन उत्पादक असो, यांना कोणालाही भाव मिळालेला नाही। आणि महाराष्ट्रातलं हे जे सरकार आहे असंविधानिक, शिंदे सरकार, फडणवीस सरकार, पवार सरकार, हेही या बाबतीत काहीच करत नाहीत। ना भाजप सत्ताधारी गटातले जे लोक आहेत याच्यासाठी काय आवाज उठवतात, कोणी काही करत नाही। त्यामुळे येणाऱ्या ज्या 5-6 इलेक्शनच्या ज्या फेऱ्या उरलेल्या आहेत याच्यामध्ये याचं उत्तर मराठी शेतकऱ्याने, मराठी जनतेने दिलं पाहिजे। आणि शेतकऱ्यांचे जे मुलं अंधभक्ती करत असतील, तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो, आता तरी डोळे उघडा, हा मूर्खपणा, नालायकपणा सोडा, आणि तुम्ही शेतकऱ्यांचे व्हा, राज्याचे व्हा, देशाचे व्हा। ही मोदी भक्ती सोडा, हिच्यामुळे आपल्या देशाचा विनाश होतो आहे, अर्थकारण आपलं वेस्ट होतं आहे, खड्ड्यात जातं आहे। त्यामुळे आता भानावर या मित्रांनो। प्लीज हा व्हिडिओ शेतकऱ्यांच्या मुलांना फॉरवर्ड करा, शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा।
तुमच्या ग्रुप्समध्ये अंधभक्त असतील त्यांना बघायला सांगा की हे काय चाललेलं आहे, म्हणजे त्यांचे आता तरी डोळे उघडतील. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्र. हिंदुस्तान की हिस्ट्री में पहली बार किसान टैक्स दे रहा है, और जितना टैक्स आप देते हो जीएसटी में उतना ही अदानी देता है. ये आपने शर्ट खरीदी, 18% जीएसटी आप दोगे. यही शर्ट अगर अंबानी या अदानी खरीदेगा वो भी 18% ही देगा. तो धन आपका, वो अरबपति है, और जितना टैक्स किसान देता है उतना वो देता है. तो अब सवाल उठता है कि बीजेपी ने लाखों करोड़ रुपए. नेहमीप्रमाणे आपण बुद्धा या सिरियलमधनं एक छोटीशी क्लिप तुम्हाला दाखवणार आहोत. बुद्धाचे विरोधक अजातशत्रू आणि त्याच्यासोबत त्यांचे बंधू दोघांना असं वाटते की बुद्धाला कुठे ना कुठे आपण देवदत्त, आणि या दोघांना असं वाटते की कुठेतरी बुद्धाला आपण हरवलं पाहिजे बुद्धिमत्तेवर, आणि त्यामुळे त्यांना एक आमंत्रण देण्यात येते. त्यांना सांगते की आज तुम्हा दोघांमध्येही एक वेगळ्या विषयाला आपण धरू आणि चर्चा करू. चर्चा सुरू होते. तिकडे चर्चेमध्ये महत्त्वाचा सोमदंड नावाचा तिथला एक मोठा विद्वान असतो, ब्राह्मण, आणि त्याची चर्चा सर्वीकडे असते की तो कोणालाही आजपर्यंत हारलेला नसतो. त्याच्यामुळे त्याला तिथे बोलवतात. चर्चा सुरू व्हायच्या आधी सुरुवात करताना सोमदंड त्यांना म्हणतो बुद्धाला की तुम्ही माझ्यापेक्षा वयाने लहान असल्यामुळे तुम्ही सुरुवात करा. विषय फार महत्त्वाचा असतो. आणि त्याच्यावरती की ब्राह्मणाला चांगले गुण म्हणजे कोणते कोणते गुण असतात जे ब्राह्मणाला श्रेष्ठ समजतात, हा विषय असतो. आणि विषय रंगत येतो. रंगत येताना मग शेवटी बुद्धांना ते म्हणतात की आता बुद्धांनी तुम्हाला शेवटला प्रश्न विचारावा. तो म्हणतो आहे की बुद्धाला चांगल्या गुणाची वृद्धी कशी होते माणसात, आणि ज्यावेळेस वृद्धी असण्याचे कारणच सांगा. आणि त्यावेळेस तो ब्राह्मण हे होऊन जातो, हारतो आणि फार नतमस्तक होतो. बुद्धाला शरण जातो आणि त्याला माफी मागतो की मी माझी आज जो काही माझा अहंकार होता तो पूर्णपणे नष्ट झालेला आहे, मी सांगू शकत नाही. त्यांना म्हणतो हे तथागता तुम्हीच सांगा मला की याच्यात वृद्धी कशी होते. आणि त्यानुसार भगवान बुद्ध पंचशिलेचा मार्ग सांगतात की त्याच्यामुळेच तुमची वृद्धी होईल, चांगल्या वर्तनाची, कोणत्या जातीच्या आधारावर नाही, परंतु तुमच्या कर्म आणि ज्या पद्धतीने तुम्ही होईल. अत्यंत मार्मिक आणि एक चांगली क्लिप तुम्हाला घेऊन येत आहे बुद्ध या सिरियलमधनं. बघूया ती. तो भीषण विवाद होगा, देखते हैं कौन जीतता है. बुद्ध ही सर्वश्रेष्ठ हैं. नहीं, आज सोनदंड जीतेंगे. नहीं, बुद्ध अनुभवी बातें कहते हैं, सोनदंड लिखी लिखाई. व्यर्थ की बात कर रहे हैं आप. मेरे हिसाब से सोनदंड जी आज पूरे मगध का शीश ऊंचा करेंगे. सही बात है. बुद्ध तो जय पराजय के बहुत आगे हैं. महाराज अजात शत्रु पधार रहे हैं. मैं महाराज की उपस्थिति में वंदनीय बुद्ध और परम ज्ञानी सोनदंड का इस राजसभा में स्वागत करता हूं. आचार्य सोनदंड की जय. आचार्य सोनदंड की जय. सोनदंड की जय.
ये दोनों मान्यवर महाराज की उपस्थिति में इस राजसभा में अपने अपने विचार व्यक्त करेंगे। ऐसे विचार जिससे आप लोगों के ज्ञान की वृद्धि होगी। अब मैं दोनों मान्यवर से विनती करता हूं कि वो किसी एक विषय पर अपने विचार प्रकट करें। आप आयु में मुझसे छोटे हैं, अतः विषय चुनने का अवसर भी मैं आप ही को देता हूं। कहिए, किस विषय पर चर्चा करनी है? प्रणाम सौंदंड। क्या आप बता सकते हैं कि एक सच्चे ब्राह्मण में कौन कौन से गुण होना अनिवार्य है? यदि आप चाहें तो वेदों के उदाहरण भी दे सकते हैं। वेद पाठ तो सौंदंड का प्रमुख विषय है। वेद की गहन गुत्थियों को सुलझाने में आप महारथी हैं। भिक्षु गौतम, पूर्ण ब्राह्मण बनने के 5 लक्षण हैं। सुंदर रूप, मंत्रोच्चारण एवं अनुष्ठान करने में प्रवीण, 7 पुष्टों से रक्त की शुद्धता, अच्छा ज्ञान, अच्छा कर्म। इन 5 गुणों में से भी सर्वाधिक महत्वपूर्ण गुण कौन कौन से होने चाहिए? और इनमें से किसी भी गुण के अभाव में क्या वो सच्चा ब्राह्मण हो सकता है? अंत के 2 गुण, अच्छा ज्ञान एवं अच्छा कर्म। सुंदर रूप, मंत्रोच्चारण एवं अनुष्ठान करने की प्रतिभा, 7 पीढ़ियों से रक्त की शुद्धता आवश्यक नहीं। क्षमा कीजिएगा, परंतु सोनदत्त जी उचित उत्तर नहीं दे पाए। बुद्ध के प्रश्नों ने इन्हें उलझा दिया है। ये तो ब्राह्मणों का अपमान है। आदरणीय सभागण, यदि आप सौंदर्य में आस्था रखते हैं तो कृपया कर शांत हो जाइए। उन्हें अपनी बात कहने दें। यदि आप उनमें आस्था नहीं रखते हैं तो आप में से जो चाहे इस विषय की चर्चा को आगे बढ़ा सकता है। मैं आप सभी के प्रश्नों के उत्तर दूंगा। मित्रों, हम सबके बीच में मेरा चचेरा भाई अंगक बैठा हुआ है। अंगक रूपवान है, उसका आचरण कुलीन और उत्कृष्ट है। उसके बाह्य सौंदर्य की बराबरी केवल भिक्षु गौतम के साथ ही की जा सकती है। 2 परिवारों के रक्त की शुद्धता उसके अंदर बह रही है। वेद पाठ का ज्ञानी है, ये 3 गुण तो उसमें है। पर यदि विचार के रूप में देखें कि अंगक मदिरापान करता है, हत्याएं करता है, बलात्कार करता है, झूठ बोलता है, चोरी भी करता है, तो उसके बाकी के गुणों का कोई मूल्य ही नहीं रह जाएगा। अतः मित्रों, सदकर्म और ज्ञान ही सर्वोपरि है पूर्ण ब्राह्मण बनने के लिए। इन दोनों गुणों में से भी सर्वोत्तम गुण आप किसे समझते हैं? सदकर्म और ज्ञान 2 नहीं हो सकते। जैसे एक हाथ दूसरे हाथ को और एक पैर दूसरे पैर को साफ करता है, उसी तरह सदकर्म और ज्ञान एक दूसरे के पूरक होते हैं। सदकर्म आपके विवेक को प्रकाशमान बनाता है और विवेक से किया कर्म आपको धार्मिक बनाता है।
और यही जीवन का गूढ़ मंत्र है। उत्तम, अति उत्तम सोनदन, आप हमारी आशा पे खरे उतरे। बुद्ध, अब आप बताएं कि हमारे परम विद्वान सोनदन से आप क्या पूछना चाहते हैं? सत्य कहा सोनदंडे आपने। सत्कर्म और ज्ञान जीवन के सबसे मूल्यवान गुण हैं। क्या आप बताएंगे कि सत्कर्म और ज्ञान को उच्चतम कोटि तक कैसे विकसित किया जाए? हे करुणा निदान, इस विषय में आप ही हमारा मार्ग निर्देश करें। हम तो केवल सिद्धांत जानते हैं, किंतु आप बुद्ध बन परम सत्य को प्राप्त हुए हैं। हे परम पुरुष, आप ही बताएं, सद्कर्म और ज्ञान की उच्चतम कोटि तक कैसे पहुंचा जा सकता है? आत्म मुक्ति के 3 चरण हैं: शीलाचार, ध्यान और ज्ञान। यदि हम शीलों का आचरण करते हैं तो ध्यान साधना में वृद्धि होती है और ध्यान साधना से ज्ञान का उदय होता है, जिससे शीलों का गहन आचरण करना संभव होता है। इसके द्वारा काम, क्रोध, मोह, माया, तृष्णा से दूर हो आत्म मुक्ति, शांति और आनंद को प्राप्त कर सकते हैं। हे करुणा निधि, आपने मेरी आंखें खोल दी, मुझे अंधकार से प्रकाश में ले आए। हे परम पुरुष, मुझे आपकी शरण में ले ले। मुझे इस संग की शरण में ले ले परम पुरुष। शाक्य मुनि बुद्ध की, 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 शाक्य मुनि बुद्ध की। नेहमीप्रमाणे आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेत असतो। आजचा पेपर 30 एप्रिल 2024 रोजी ग्राम जयंती अभिवादन सर्वीकडे सुरू आहेत। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ग्राम जयंती अभियान आजच्या दिवशी सुरू असतो आणि त्याच्या संबंधात आज संपूर्ण आमचा अंक आणि अनेक त्याच्याशी संबंधित असणारे लेख आज तुम्हाला वाचायला मिळतील। आज आमची हेडलाईन्स आहेत। इंदोरमध्ये सुरत पॅटर्न, मी तुम्हाला आधीच सांगितलं की ज्या पद्धतीने सुरतमध्ये जे झालं त्याचंच पुनरावृत्ती ही इंदोर इथे झालेली आहे। त्यावरती एक सुंदरशी बातमी, एक त्याच्यावरती आज आमची हेडलाईन आहे। उभ्या मिनी ट्रकला धडक, 3 चिमुकल्यासह 8 जणांचा अंत। एक छत्तीसगडमधली बेमेतरा इथली ती बातमी आहे। आज यवतमाळजवळ डिझेल टँकर उलटून आग, 1 ठार, यवतमाळची बातमी आहे। मोठा अपघात झाला। यवतमाळातच वीज उपकेंद्रावर वीज पडल्याने बत्ती गुल। वीज केंद्रावरतीच पडली तर निश्चितच पूर्ण सर्वीकडे अंधार होता। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींना पुन्हा नोटीस ईडीची। अमित शहापासनं एक बनावट व्हिडिओ त्यांनी बनवून त्यांना पुन्हा गोत्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे।
आज इकडे ग्राम जयंतीचा आज आमचा स्पेशल लेख होता, तो आम्ही आज त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिवादनात्मक लिहिलेला आहे. सगळे सोयरे ज्यांना मान्य त्यांच्या पाठीशी मराठा समाज मनोज जरांगे यांचं वक्तव्य त्यांनी सांगितलं की जे चांगले लोक आहेत आणि जे मराठ्यांना आरक्षणाच्या समर्थनात काम करत असतील तर त्या सर्व लोकांना आम्ही व्होटिंग केलं पाहिजे. त्या लोकांना ओळखा आणि व्होट करा. स्पेसिफिकली कोणाला त्यांचं नाव घेता त्यांनी ती माहिती दिलेली आहे. धाराशिव इथली एक त्याच्या शेजारी नागपूर विमानतळ बॉम्बने उडविण्याची धमकी कुठली तरी बातमी आलेली आहे. त्याच्यात कोणी ती पाठवल्याची हे घेतलेली नाही, जबाबदारी घेतलेली नाही. आज आमच्या 2-3 जाहिराती त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आज आमच्या पेपरमध्ये आहे. दैनिक बहुजन सौरभच्या वाचकांना 115व्या ग्रामजयंती पर्वाच्या शुभेच्छा. श्री गुरुदेव सेवा मंडळ नागपूर यांच्यामार्फत त्यांच्या कार्यकारिणीच्या सर्व लोकांचे फोटोग्राफ्स. पुन्हा दुसरी हे आहे की श्रीमती उषाताई हजारे यांच्या पारिवारिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाला अभिवादन. आज 5-4 वरती सुद्धा बऱ्याचशा जाहिराती आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीतील समाज घडविण्याच्या निर्धाराने BDSP संघाने केली जयंती साजरी. एक अंगुलीमाल आणि राजगृहनगर या दोन्ही ठिकाणी BDSP एक मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करत आहे. बौद्ध धम्माचा अभ्यास सर्वीकडे ते करत आहेत, त्यांना सांगत आहेत लोकांना आणि हजारो लोक BDSP सोबत जुळलेले आहेत. मी तुम्हाला सर्वांना आवाहन करेल की तुम्ही BDSPचे मेंबर व्हा आणि त्याच्यासोबत बौद्ध धम्मामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या शिका. 1 मे रोजी काव्यसंग्रहाचे प्रकाशन आणि कवी संमेलन चंद्रपूरची बातमी आहे, त्या अनुषंगानं आम्ही ते लिहिलेली आहे. वाना डोंगरीत 1 मे रोजी रोगनिदान शिबिर व संयुक्त जयंती. महाराष्ट्र दिनी कामगार दिनी हा एक उपक्रम हिंगणा इथली बातमी आहे. चिंतामणी नगरी नागरिक मंडळाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. वृक्ष सेवा समिती वृक्षारोपणा संगोपनाकरिता 303 साप्ताहिक श्रमदान. सिंधी मेघे इथली ही बातमी आहे. मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यावरती विनम्र अभिवादन. एक पुन्हा वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. ग्रामजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभिवादन. गावा व्यापारी जागवा. ग्राम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. बंडोपंत वाडेकर, संदीप पाल महाराज, संत महापुरुष संयुक्त ग्रामजयंती महोत्सव सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा. अनेक शुभेच्छा आज आम्हाला मिळालेल्या आहेत, बहुजन सौरभमध्ये छापण्यात आलेले आहेत. ह्या बहुजन सौरभचे मोठ्या प्रमाणात वाचक हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचे लोक आहेत. त्यामुळे आज त्यांनी मोठ्या संख्येमध्ये आज आम्हाला जाहिराती दिलेल्या आहेत. त्या सर्वांबद्दल आम्ही धन्यवाद देतो. आज त्यावरती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा एक ग्राम जयंती व माझा मनोदय याच्यावरती लेख आम्ही संपूर्ण छापलेला आहे आणि तो निश्चितच तुम्हा सर्व लोकांना वाचनीय आहे. राष्ट्रसंताच्या विचाराचा नंदादीप श्री गुरुदेव सेवा मंडळ आमचे मित्र ॲडव्होकेट अशोक यावले यांनी लिहिलेला हा लेख राष्ट्रसंताच्या जीवनपट याच्यावरती एक संपूर्ण माहिती देणाऱ्या एक लेख आम्ही दिलेला आहे. समतेसाठी ग्रामजयंती म्हणून एक सुरेश बुराडे आमचे डायरेक्टर आणि सातत्यानं बहुजन सौरभमध्ये लिहित असतात. त्यांनी राष्ट्रसंताच्या बहुपैलीय आव्हाना याला त्यांनी आढावा घेतलेला आहे. ग्रामजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. गावासी जाणवा. रूपराव वाघ यांचा एक लेख. देशात समता नांदवा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांचा एक लेख. किसनराव मुंदळा नागपूर यांचा एक लेख. अशी झाली श्री गुरुदेव सेवा मंडळ नागपूरची स्थापना. त्याच्याच खाली समतेचा महामंत्र देणारी ग्रामजयंती हेमंत टाले यांचा लेख. कुठेही मुलांना लहानपणी व्यसन लागू न द्यावे. कोणी लागताची घ्यावी झाडणी. शिक्षक पालकाची. संत राष्ट्रोजी महाराजांचं हे वाक्य होतं की जिथे कुठे पोरांना व्यसन लागलं असेल किंवा व्यसनादी जर जात असतील मुलं तर ताबडतोब तुम्ही त्याला थांबवलं पाहिजे असा हा सांगणारा हा लेख गौरव आळणे यांचा.
अशा रीतीने आज आम्ही बहुजन सौरभच्या 4ही पानाचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच आज आम्ही राष्ट्रसंताचे तुकडो विचाराचे जे लोक आहेत ते आमच्या मोठ्या प्रमाणामध्ये वाचक असल्यामुळे आज आमच्या त्यांना जाहिराती देणं, अशा रीतीने बहुजन सौरभ हा OBCमध्ये मोठ्या प्रमाणात पॉप्युलर आहे आणि सातत्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध यांचे हे लेख सातत्यानं वाचत असतात आणि त्याचा आनंद घेत असतात. अशा रीतीने आम्ही बहुजन सौरभच्या 4ही पानाचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हा सर्व लोकांना रोजच मी आवाहन करत असतो की तुम्ही लाईक करा, फॉरवर्ड करा आणि सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम.